होणार आहे। रेल्वे किंवा बसनं पुणे नाशिक अंतर कापण्यासाठी 6 ते 7 तास लागतात। मात्र या विमान सेवेमुळे अवघ्या 50 मिनिटात नाशिकहून पुण्याला पोहोचणं शक्य होणार आहे। मेहर कंपनीनं नाशिक ते पुणे ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सकाळी 11:30 वाजता खासदार आमदार यांच्या उपस्थितीत पुणे सेवेचे टेक ऑफ ओझर विमानतळावरून होणार आहे। उसाच्या एफआरपी दरावरून आणि साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। राज्यातील साखर कारखान्यांना 2000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बजेट अधिवेशनाच्या वेळी घेतली होती। मात्र अद्यापर्यंत 1 रुपयाही मिळाला नसल्यामुळे कारखान्यांना एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर देता येत नाही। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं याबाबतीत तातडीनं निर्णय घेण्याची मागणी यावेळी अजित पवार यांनी केली आहे। कोस्टल रोडचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंचाच आहे, तर या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचा आदेशही उद्धव ठाकरेंनी सगळ्या खासदारांना दिले होते, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे। बाळासाहेबांच्या नावावरून एवढी चर्चा होते याचं वाईट वाटतं। कोस्टल रोडला बाळासाहेबांचं नाव मिळावं ही आमची ठाम भूमिका आहे। बीजेपीला त्याला काय म्हणायचं ते म्हणूया। नाव न घेता उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। एक दिवस मराठी माणूस ठरवलं तर एक हाती सत्ताही देईल, त्याचप्रमाणे सत्तेसाठी सेना काम करत नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। राज्यात पावसानं ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीची शक्यता असून तशी वेळ आल्यास सरकारनं शेतकऱ्यांसाठी बी बियाण्यांची पर्यायी व्यवस्था केली असल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात दिली आहे। दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 8 ते 10 दिवसात पावसाची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सरकारकडून केला जाणार आहे। उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांच्यावरती सरकार योग्य ती कारवाई करणार असल्याचं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात सांगितलं। राजेंद्र शिरसाट यांच्यावरती त्यांच्याच खात्यातल्या कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा तसंच प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेला लाच दिल्याचा आरोप आहे। मोहोळमधल्या पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम चांगलेच अडचणीत आले। कदम यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात धाडण्यात आलं। दरम्यान कदम आणि त्याच्या समर्थकांनी भरलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आलाय। त्यामुळे कदम आणि त्यांच्या समर्थकांना रविवारची रात्रही कोठडीतच काढावी लागणार आहे। सगळी मदार रमेश कदमांसह 67 जणांना अटक करण्यात आली होती। खडकवासला जलसंवर्धन अभियानाअंतर्गत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पुणे महापालिका ते खडकवासला धरण अशी बाईक रॅली काढण्यात आली। पालिका आवारातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। पर्यावरण संरक्षण आणि पाणी वाचवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। बोगस लाभार्थी दाखवून लाखो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी 4 महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 2014 मध्ये वेळी अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात ही मदत वाटप करताना एका तलाठ्यानं बोगस लाभार्थी दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा केला। 24 तासाच्या दणक्यानंतर 4 महसूल कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी निलंबित केलं आहे। पाऊस लांबल्यानं नाशिक जिल्ह्यावर आता दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यात सुरुवातीच्या टप्प्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। मात्र आता पाऊस लांबल्यानं मालेगाव, नांदगाव, देवळा, येवला, चांदवड, सिन्नर या तालुक्यात दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। नाशिक जिल्ह्यात जून अखेरपर्यंत 15% पाऊस झाला आहे। धरणांमध्ये आतापर्यंत 18% साठा शिल्लक आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानार्जनाचा कार्य अविरत सुरू ठेवणाऱ्या कॉलेजांना हेरिटेज दर्जा देण्याचा निर्णय यूजीसीनं घेतला आहे। यूजीसीनं देशभरातील 19 हेरिटेज कॉलेजांची यादी जाहीर केली आहे। यात मुंबईतील सेंट झेवियर्स, पुण्यातील फर्ग्युसन आणि नागपूरमध्ये हिस्लॉप कॉलेज या ऐतिहासिक कॉलेजांचा समावेश आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत झालेली चर्चा समाधानकारक झाली नसल्यानं पुणे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दिल्लीला नुकतीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहसचिवांसोबत ही बैठक झाली। त्या संस्थेसंदर्भातल्या इतर मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। मात्र गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीबाबत फेरविचार करण्यासंदर्भात कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं।
वैद्यकीय सेवेबरोबर समाजसेवा करणाऱ्या 3 प्रसिद्ध डॉक्टरांचा सन्मान नाना पालकर स्मृती समितीतर्फे करण्यात आला. 1 जुलैला साजरा होणाऱ्या डॉक्टर डेच्या पुढच्या रविवारी दरवर्षी हा सन्मान समितीतर्फे करण्यात येतो. यावेळी प्रसिद्ध ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ यशवंत आंबडेकर, ज्येष्ठ नेत्रतज्ञ B.K. जैन आणि यकृत तज्ज्ञ शैलेश श्रीखंडे यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलं. रमजान निमित्त काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधल्या ताऱ्यांसह इतरही अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आणि विशेष म्हणजे याआधी बाबा सिद्दीकी यांच्याच इफ्तार पार्टीत सलमाननं शाहरुख यांची गळाभेट घेतली होती. याही वर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलमान खान आवर्जून आला होता. मात्र शाहरुख खान यावेळच्या पार्टीला मात्र दिसला नाही. नवी मुंबईतल्या ऐरोलीमधलं फ्रेंडशीला अपहरण आणि हत्येची घटना ताजी असतानाच कामोठीमधून 10 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कामोठी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबई पोलिसांनी या घटनेची युद्ध पातळीवर उकल करण्यासाठी 7 पथकं स्थापन केली आहेत. प्रियंका विजयकुमार गुप्ता असे या मुलीचे नाव आहे. गुप्ता कुटुंबीय नुकतंच उत्तर प्रदेशमधून कामोठीच्या सेक्टर 12 मध्ये पुष्पलता सोसायटीमध्ये राहायला आलं होतं. वीकेंडच्या पावसाळी पर्यटनाला गेलेल्या 2 युवकांचा लोणावळ्याजवळच्या भुशी डॅमवर बुडून मृत्यू झालाय. दोघंही युवक मुंबईतल्या अंधेरीतले आहेत. भुशी धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेले भूपेन भंडारी आणि अनिकेत हंडे हे 2 20 वर्षीय युवक धरणाच्या पाण्यात बुडाले. यातील भूपेन भंडारी या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यास स्थानिक बचाव पथकाला यश मिळालं असून दुसऱ्या युवकाला शोधण्याचं काम सुरू आहे. नाशिकमध्ये सुनील छाबरिया या व्यापाऱ्याला पंचवटी परिसरात दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2-3 जणांच्या टोळक्यानं सशस्त्र हल्ला करत सुनील छाबरिया यांना जखमी केलाय. आणि विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांच्यावरती असाच हल्ला करून त्यांची लूट करण्यात आली होती. मात्र आता हा हल्ला झाल्यानं सुनील छाबरिया पुरते हादरले आहेत. त्यांच्यावरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं गुन्हा करताना वापरलेलं दुचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काही सोसायट्यांमध्ये सुमारे 80 वाहनं मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आली होती. त्यात दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा समावेश आहे. या आरोपीनं यापूर्वी 2दा गाड्या जाळल्या आहेत. मुंबईतल्या पवई तलावालगत असलेल्या उद्यानाचं लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलं खरं. मात्र या उद्यानाकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. कारण इथल्या जॉगिंग पार्कला लावलेले पथदिवे गेले कित्येक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी फिरणंही धोकादायक झालं आहे. त्यातच काळोखाचा गैरफायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचाही इथे वावर सुरू आहे. परिणामी गुन्ह्याचं प्रमाण वाढण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्यात पावन झालेली ही नगरी आषाढी एकादशी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 9 जुलैला पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवते. त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झाली आहे. विठ्ठल नामाचा जयघोष आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जप करत राज्यभरातून असंख्य भाविक इंद्रायणी तीरी दाखल होत आहेत. दिंड्या पताका घेऊन विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत मुक्ताबाईच्या पालखीनं जालना जिल्ह्यात प्रवेश केलाय. जिल्ह्यात या पालखीचा प्रवेश होताच ठिकठिकाणी नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. 300 वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली संत मुक्ताबाईची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या सोहळ्यात सहभागी होत असते. पंढरपूरच्या वारीसाठी निघालेली आणि तिथे दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीलाही विशेष मानाचं स्थान आहे. काही दिवसातच गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सव आनंदानं तसंच पर्यावरणाची हानी न करता साजरा करण्यात यावा यासाठी कल्याणमध्ये विशेष उपक्रम घेतला गेला. यात विद्यार्थ्यांचे 2 दिवसीय पर्यावरणपूरक गणेश निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. आविष्कार फाउंडेशन आणि तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. यात 15 शाळांमध्ये 207 विद्यार्थी सहभागी झाले होते. आगामी कुंभमेळ्यासाठी काम करत असलेल्या नाशिककरांना शुभेच्छा देण्याकरता नाशिकमध्ये सिंहस्थ 2015 या रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. कुंभमेळ्यात साधू महंत ज्या ठिकाणी स्नान करतात तो गोदा घाट यावेळी महत्त्वाचा ठरतो. निलेश देशपांडे यांनी साकारलेल्या या प्रदर्शनात याच गोदा घाटाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. या घाटावरील ऐतिहासिक ठेवा असलेल्या नाशिककरांची घंटा गांधीज्योत, दुतोंड्या मारुती, व्हिक्टोरिया ब्रिज आणि देव मामलेदार मंदिराचं चित्र रेखाटलं आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.